नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या मनाबद्दल थोडंसं बोलूया. आता आपण काय करतो, आपलं मन नेहमी आपल्याला एक सिग्नल देत असतं. ते पॉझिटिव्ह असतं किंवा निगेटिव्ह असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आपण आलं, म्हणजे मुलगी असो, मुलगा असो, कोणीही असो, मित्र असो, मैत्रीण असो, तर आपण काय करतो, एखाद्याबद्दल पटकन आपलं एक मत तयार करतो. म्हणजे आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईन. मी हे स्वतः नोटीस केलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते. माझ्या मैत्रिणीची मैत्रीण, माझ्याबरोबर तिचं जास्त बोलचाल नव्हतं. म्हणजे त्या दोघी बरोबर असायच्या आणि मी त्याच्यामध्ये तिसरी होती. तर तिचं माझ्याशी काही बोलणं नसायचं. त्यामुळे माझं मन मला नेहमीच काय सांगायचं, अरे हां, ती अकडू असेल, ती माझ्याशी जास्त बोलत नाही, बरोबर. एक एक मन माझं मला असं सांगायचं. आणि दुसरं म्हणजे दोन बाजू असतात आपल्या मनाच्या, एक निगेटिव्ह असते आणि एक पॉझिटिव्ह असते. पण आपल्यावर डिपेंड आहे की आपण पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह घ्यायचं. आपण काय करतो, समोरच्या व्यक्तीला न समजता, त्याच्यावर वेळ न घालवता, त्याच्याबद्दल आपण एक आपलं मत तयार करतो. म्हणजे त्या व्यक्तीला कधी कधी वाईट ठरवतो किंवा आपण त्या व्यक्तीला चांगलं ठरवतो. आता बऱ्याच लोकांना एक काय सवय असते की एखाद्या व्यक्तीबद्दल पटकन असा वाईटच विचार करायचा. तर मला असं वाटतं की आपण जे विचार करतो तर ते नेहमी वाईटच नसावेत, चांगले असावेत. आता त्या मैत्रिणीबद्दल मी माझे 2 विचार तुम्हाला सांगितले. पण खरं सांगू तुम्हाला, जेव्हा मी त्या मैत्रिणीच्या जास्त संपर्कात आली, तिच्याबरोबर मी थोडासा वेळ दररोज घालवला, तेव्हा ती माझ्या मैत्रिणीपेक्षा ती मैत्रीण माझी बेस्ट फ्रेंड जास्त झाली. मला तिचा स्वभाव खूप आवडला. म्हणजे असं गरज नाही आहे की, म्हणजे जरुरी नाही आहे की एखाद्याबद्दल आपण नेहमीच वाईट बोललं पाहिजे. जेव्हा आपण एखाद्याबद्दल विचार करतो तर 2 असतात निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तर मला असं वाटतं तर ते नेहमी पॉझिटिव्हच विचार करा, निगेटिव्ह विचार कोणाबद्दल जास्त करू नका. तर असं केल्यामुळे काय होईल, तर आपले नातेसंबंध, आपलं कुटुंब असेल ते कुठेतरी जोडलं जाऊ शकतं. आणि मित्रपरिवार आपला कधीच असं तुटणार नाही, कारण आपलं मन नेहमी पॉझिटिव्ह विचार करतं. तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.